मंडळी, छोट्या पडद्यावर सध्या मालिकांची रेलचेल पाहायला मिळते। यामध्ये झी मराठीवर 5 नवीन मालिका आणि एक रियालिटी शो दाखल होत आहे। यामध्ये पारू आणि शिवा या मालिकांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते। तर पुन्हा कर्तव्य आहे आणि नवरी मिळे हिटलरला या मालिका लवकरच प्रसारित होणार आहेत। तर स्टार प्रवाहवर रेश्मा शिंदे आणि सुमित पुसावळे यांची घरोघरी मातीच्या चुली आणि शिवानी बावकर आणि आकाश नलावडे यांची साधी माणसं या 2 नवीन मालिका 18 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। यासोबतच अनिता दाते आणि संदीप पाठक यांची प्रमुख भूमिका असलेली इंद्रायणी ही मालिका येत्या 25 मार्चपासून कलर्स मराठीवर दाखल होत आहे। यासोबतच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी हिची नवीन मालिका सुख कळले ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या मालिकेमध्ये स्पृहा जोशीसोबत सागर देशमुख हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे। आता ही मालिका कलर्स मराठीवर कधी प्रदर्शित होईल आणि यामध्ये आणखी कोणकोणते कलाकार असतील हे येत्या काळातच कळेल। दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे हे कलर्स मराठी चॅनलचे प्रोग्रामिंग हेड झाल्यानंतर त्यांनी इंद्रायणी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे। यानंतर सुख कळले ही दुसरी मालिका ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत। यामध्ये मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे। तिच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे अभिनेता सागर देशमुख। तर या फ्रेश जोडीची ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।